रामराम मित्रांनो, मराठी सुरू ब्लॉगरचे 305 जर्नी गायचे आज आपला 100वा दिवस. तर मित्रांनो फायनली आपली ब्लॉगची सेंचुरी कंप्लीट झाली. तर मित्रांनो ब्लॉगची सेंचुरी आपण कंप्लीट केलेली ना, त्या सेंचुरीत बरेचसे अडथळा आले, कुठं डाऊनफॉल आला, कुठं म्हणजे असं म्हणजे डायरेक्ट ग्राफ असा वर काय गेलं नाही. आपला ग्राफ असं मेंटेनमध्येच आहे, पण डाऊनफॉलमध्ये भरपूर गेलता. तरी आपण मेंटेन केलं आहे मित्रांनो. आज मी सकाळ आलो आहे पोस्टपाशी, कारण की आज मला जायचं आहे पुढं स्क्रीन फिट करायला. मित्रांनो 3 दिवस आपले खडायला आहेत ब्लॉगचे, कारण मी एडिट करीत बसलो, ते अपलोड करीत बसलो. तर मित्रांनो 3 दिवस आपले ब्लॉगचे खडायले आहेत मध्ये. तर डबल आपलं मग आर्मेडॅक केलं आहे आपल्या 26 तारखेपासून ब्लॉग सुरू. मी जो 26, 25, 24, 23 तारखेपासून आपले ब्लॉग बंद आहेत. 23, 24, 25, 26 हे 3 दिवस आपले ब्लॉग बंद आहेत. तर मित्रांनो आता युवराला विषयाला न्यायला जायचं आपल्याला, ती जाऊला स्क्रीन फिट करायला लागण्याची. आज आपल्याला नाही का आपलं गावाकडले आपल्या शेजारचं म्हणजे कसं काय म्हणतात ते काय म्हणतात ते माहिती नातं आहे ना, कसं नातं आहे, शेजार धर्म आहे. तर त्यांचं नातं आहे आपलं. आता कसं गावाकडले नागरगोजाड नावाचे एक इथं 2 पोरं होते, तर त्यांची आमची पहिल्यापासून ओळख आहे. ते आपल्याला गावातलीच राहिला प्रॉपर. आपण गावातले तर गावातली आपली ओळख आहे, त्यांचं आपलं बांध पण आहे. तर आज त्यांच्या मला जायचं आहे मित्रांनो. त्या लग्नाला आपल्याला जायचं आवश्यक आहे. दिवसाला म्हणलं होतं नका, पण ते मला फक्त जाय फिट करू जातो, फिट करू लागतो, येतो घरी आवडतो, डबल त्या लग्नाला जातो. तर मित्रांनो कसं माहिती आहे का, फायनल आपली सेंचुरी तर कंप्लीट झाली, पण सेंचुरी कंप्लीट होऊन काही फायदा नाही झाला. का कसं माहिती, आपण नुसतं व्हिडिओ अपलोड करत राहिलो, पण आपलं जे मेन जे हे आहे ना ती ग्रोथ भेटली नाही आहे. कारण की 100 व्हिडिओमध्ये 150 सबस्क्रायबर म्हणजे हे लई आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणजे काहीच नाही, आणखी 150 सबस्क्रायबर करायचे तर 10,000 जोक नाही मित्रांनो. की रीच भेटणार मित्रांनो. रीच कशामुळे भेटणार, कारण की आपलं याचा कंटेंट नाही, शॉर्ट व्हिडिओचा कंटेंट आपण दाबाने सुरुवात करतो. राहिले आता 265 दिवस मित्रांनो. 265 दिवसामध्ये काही होऊ शकते. 265 दिवसामध्ये आपलं कव्हर करावंच लागेल. इथे विचारलं आता मित्रांनो दूध. मग मित्रांनो कामाची गरज नाही, पण कसं माहिती आहे का, घरच्यांना पैसे मागण्यापेक्षा हाय आपण घरी बसून सगळं आपली पॉकेट मनी येतील. काम काय वेळ नाही ना, फक्त स्क्रीन बसायचं, दुपारपर्यंत थांबायचं, जास्त एफर्ट्स नाहीत, कामं सोपंच आहे. पण जायचं आपल्या इथे 500-600 रुपये खर्चायला, आपण तेवढा रिचार्जचा होतो, आणखी वरून थोडेफार पॉकेट मनी खर्चायला भेटते आपल्याला. असं असतील तर गावाला गेलं पाहिजे. तर आता विषयाला येऊ राहिला आहे बहुत कधी होत कोणी नाही, एक तर इथून येईन नाही तर डायरेक्ट इकून येईन असं. तर काहीच फायनल विषयाला चेंज राहिली धडाके बाज. हा मला येड भेट समजेल का काय. काहीच चला जाऊ आपण स्क्रीन. तर काहीच फायनली आपण स्क्रीन घेऊन बसलेलो आलेलो होतो आपल्या डिस्ट्रिक्शनला. पुढे एक मंगल कार्यालयामध्ये बघू शकता गाडी इथं आहे. आपण स्क्रीन लावायची आता इथं. तर मित्रांनो चला घेऊ स्क्रीन खाली करून जायचे मंगल कार्यालय तशी एक्सपिरियन्स. तर मित्रांनो फायनली आपण सगळं सेटअप लावून झालेलं आहे. हे बघू शकतो तुम्ही सगळं सेटअप लावून झालेलं आहे. आता मी बसलो जेवायला आहे भात चिवडा. तर मित्रांनो कामाला लागायच्या आधी काम पूर्ण करून घेतलं, नंतर बसलो जेवायला. मित्रांनो आज काय जे शांभूच्या लग्नाला जायचं मला काय बनणार नाही आहे असं मला अंदाज वाटतोय. कारण विषय असा का नाही, एवढं सेटअप कंट्रोल करायचं, एवढं करून तिकडं जायचं म्हणजे जोक नाही. आता मी जेवण करून विषय बघा, जेवण करून तिकडे जाऊन बसलाय. मग तो जेवण करून ताण लागली मरणाची. तर काहीच फायनल जेवण एवढं झालं आहे मला मग देऊ राहिले आज पोष येईन काही नाही. तर मित्रांनो आता मी बसलो कुठं नवरीच्या आणि नवरदेवाच्या खुर्चीवर. इथं मग काहीच कसं दिसतंय, कसं वाटत असेल नवरीला एका दिवसापुरतं इथं बसून समोरच्या लोकांना म्हणजे डायरेक्ट हे करायचं, बघायचं कसं वाटत असं. हां गाईस संध्याकाळी ते खूप आता काय जेवलं टिफिन जोर आलाय नाही जाऊन दे, तुला टिफिन जोर आला इसली पाहिजे. काय विषय डेकोरेशन सगळं पाहिजे. गाई कसला लुक या गाई तिथं म्हणून सगळ्यात फेमस मंगल कार्यालय आहे, अशोक मंगल कार्यालय बरं की सगळ्यात फेमस. तर मित्रांनो फायनली आता इथं लेट सुरू केलेली. लोक बघा कसं काय येतोय. आणि इथं छोटा दुले राजा वाचलेला आहे, छोटा दुले राजा.
तर काही जे बघा बारीक बारीक बरोबर काही दिसते तर इथून डायरेक्ट रिफ्लेक्शन याच्या पडतंय ह्या झूम बरोबर काही जे म्हणजे एकदम असं म्हणजे नेक्स्ट लेवल वाटतंय. ह्याच्यापेक्षा एक्सपेन्सिव्ह असते ना इथं काहीच नाही. तुम्ही मोठं वाटलं मुंबई पुणे जर गेले ना फार एक्सपेन्सिव्ह असं वाटतं काहीच शहर वेगळा दिसतं लगेच. विशाल तमकूच राहिला आहे. तर काहीच पाहिजे सगळा सेटअप झालेला आपला तयार. स्क्रीन पण लावली काही एवढं गरम होतं की नाही या सुरू केलं पण प्यायच्या एवढ्या समोर कुठं होती गाई खायला बा काय काय गाईज आपल्या मोबाईल पण स्टोरेज भरलं आहे काढा का जमा नाही जाऊ तरी आपण ट्राय करतो दुसरी या कुठं लागलं की दुसरा डिलीट हवा टाकलं घ्यायचं त्या फोल्डरमध्ये पेस्ट. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आमदार मोनिकाताई राजळवाडा यांची लाभार्थी उपस्थित आहेत. मी त्यांचे पवारवाडी परिवार आणि विद्वानवाडी परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होणार. तर काहीच फायनल सगळं लग्न समारंभ आवरलेला आहे. आता मी निघलो घरी जेवण वगैरे केलेलं आहे. काही लोकेशन काढला माझ्या मुलं खाली 21 चार्जिंग स्क्रीन वगैरे सगळी बंद केलेली आहे. आता फक्त सेटअप सगळं आवरायचा गाडीत भरायचा नाही थोडं घराकडं नवडे पण चाललंय फोटोशूटला. मित्रांनो आई त्यांचं लग्न झालेलं आहे. आता आपलं काम आवरा त्यांचं आपलं काही होणार नाही आहे तसे आपलं काय काम आवरून तिथल्या बोर्ड गोळा करतात मी विचारला कामाला होतं काहीच काय. तर चला काहीच सगळं सेटअप आवरून तो डायरेक्ट घरी. तर मित्रांनो फायनली आपण निघलो कुठं आपल्या घरी. तर मित्रांनो घरी निघलो तर आणखीन एक ऑर्डर आली ती कुठं संध्याकाळी वरातीला आता तिकडं जावंच लागेल नाही म्हणून जमणार नाही विशालला कारण विशाल म्हणलं की ऑर्डर आहे. मित्रांनो घरी जातो फ्रेश होतो नंतर मग जायचं कसं आपण आय टायमाला नाही पण म्हणू शकतो विशालला काही अडचण नाही. हां नाही काही गायचं आज एवढं जमलं सकाळी 7 वाजता बाहेर पडलं घराच्या. आता माझं जवळपास 5-5:30 फुल जमलेलो आहे पुन्हा. तर काहीच फायनली गेलो जाऊन फ्रेश करून आता डबल आलोय मी संध्याकाळच्या ऑर्डरला तिथे वारात. तर जायचं आहे आता विषय लिहू राहिला आहे. उतरून घरच्यांना गेलो घरच्या घरी गेलो घरचं सांगितलं घरच्या मग म्हणलं ते चालू संध्याकाळी उशीर घरचे म्हणले लवकर ये. आज संध्याकाळी इकडं सरचं जागरण पण आहे तिकडं जायचं होतं तिकडं जायचं कॅन्सल झालं. आज तर जवळचे 2 कार्यक्रम सुटले आता जा सुटून द्या. तर चला आता येतो विशाल निघतो डबल सकाळच्या मी ग्राउंड रूम बसलेलो आहे. आता फ्रेश झालो मी तुमचं बरं वाटतंय ऊन वगैरे पडलं आहे. तर काहीच फायनली आपण निघलो आपल्या डिस्ट्रक्शनला. कोण कोण माहिती आहे का मी विशाल आणि गोलू शिरसाट विषय कोलम पृथ्वी गोल पहिला पण आज आपल्यासोबत आहेत. जर कोणी मध्ये जर आडिलं तर काही टेन्शन नाही. हा काही रोड आहे हा का रोड आहे आणि रोडला हँडल करायला गोलू शिरसाट म्हणजे आपल्याला टेन्शनच नाही मित्रांनो. आज जर मला जर खायला लागलो तर मी विषयाला पुढे घालीन आणि जरी गोलून जर मार खाल्ला तर विषयाला पुढे घालीन मग मी मागं राहीन आणि जरी विषयाला जर मार खाल्ला मग मी त्यांना सामोरं जाईन. काही दूर लक्ष करा काही दूर लक्ष करा. तर काही डायरेक्ट आपल्या डिस्ट्रिक्शनला. तर काही फायनली आपण डिस्ट्रिक्शनला बसलो तर आता आपण जोडली आपली स्क्रीन वगैरे फिटून झाली. आता फक्त नाही का चा रिझल्ट बघायचं मित्रांनो कसं आहे कसं नाही. मित्रांनो मी घरच्या म्हणलो होतो मी 10 वाजेपर्यंत घरी येतो पण फुल उशीर आलेला आहे. काही माझे हँगला घेतो विशाल आणि योगीराज हँगला घेऊन राहिले तो पण मी त्यांना नाही का इंटरफेअर करतो त्यांना म्हणजे लक्ष देत नाही आणि माझ्या कामात फोन करतो. तर मित्रांनो चला बघू
किती वेळ होतो किती नाही, कारण घरचे तर असे खावणार तसे खावणार आहे. तर रिझल्ट बघून मी कसा येतो स्क्रीनचा. फायरिंग आलं आता घरी, कारण असे बूम करते त्याचे पुढं ते वाजून असे कान बूम करायचे. तर 8 वाजले की 3 वाजले, 3 वाजता आले. तर मित्रांनो आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल, धावपळीचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग जर आवडला ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. व्हिडिओ नंतर ब्लॉगमध्ये ह्याच बघून चला, बाय बाय.